गेल्या आठवड्यामध्ये बुलढाणा शल्यचिकित्सक यांच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं मेहकर येथील अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकली। या कारवाईमध्ये तिघांना अटक करण्यात आली। या तिघांचाही वैद्यकीय क्षेत्राशी कोणताही संबंध नाही। मग शल्यचिकित्सक आणि पोलिसांनी अटक केलेल्या तिघांचा याच्याशी काय संबंध असा प्रश्न उपस्थित होतोय। मुख्य आरोपी शिवा गरड याला गर्भलिंग निदान चाचणी कशी करायची हे कोणी शिकवलं? या सोनोग्राफी सेंटरवर ग्राहक पाठवणारे डॉक्टर्स कोण? यात गुंतलेल्या डॉक्टरांची चौकशी पोलीस कधी करणार असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। या प्रकरणातील मोठे मासे अजूनही पोलिसांच्या हाताबाहेरच आहेत। जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तक्रारीनंतर पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले गेले, पण ही कारवाई नुसता देखावा तर नाही ना असा संशय आता उत्पन्न होतोय। सोनोग्राफी सेंटर नावानी जे सेंटर रजिस्टर्ड आहे त्याचे जे मालक आहेत, ओनर, जे की डॉक्टर नाही आहेत, त्यांच्या नावावरती सोनोग्राफी सेंटर आहे आणि त्यांनी एक अवैधरित्या सोनोग्राफी मशीन ही एका अज्ञात स्थळी म्हणजे जिथे एक घर आहे त्या घरामध्ये त्या लोकांना बोलवून त्यांची सोनोग्राफी करून देत असताना रंगेहात पकडला गेलेला आहे। तर त्यामध्ये तो आणि त्याचा एक सहाय्यक आणि अजून एक पसार झालेला तो सुद्धा नंतर पोलिसांच्या ताब्यात मिळाला। असे 3 आरोपी सद्यस्थितीमध्ये आपल्या ताब्यात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।